बातमी आंबाप्रेमींसाठी महत्त्वाची। परराज्यातील आंबे रत्नागिरी आणि देवगड हापूसच्या नावाखाली विकले जात असल्याने भेसळ वाढली आहे। त्यामुळे आता कोकणच्या हापूसची बदनामी होतीये। परराज्यातील आंबा कोकणाचा वाटावा यासाठी काही विक्रेते मराठी वृत्तपत्रांची रद्दी तसेच देवगड रत्नागिरी नावाचे बॉक्स पॅकिंगसाठी वापरतात। अस्सल हापूसची ओळख नसल्याने ग्राहकांची आर्थिक फसवणूक होतीये। शासनाने कडक कारवाई करावी अशी मागणी आता होतीये। दरम्यान अस्सल हापूस कसा ओळखायचा ते आपण पाहूयात। हापूस आंब्याची साल ही थोडी पातळ असते। साल ओढल्यानंतर तिला आतील गाभा चिकटत नाही। रंग आकर्षक केशरी असतो हापूसचा। देवगड आणि रत्नागिरी यांच्या सुगंधात सुद्धा फरक असतो। हापूसचा आकार जरा गोलसर असतो। हापूस आंबा कसा ओळखायचा हे आपण पाहिलेलं आहे। रत्नागिरी हापूसची वैशिष्ट्य काय ते पाहिलं, कारण की परराज्यातील आंबा हापूसच्या नावाखाली विकला जातोय आणि त्यामुळे हापूसची बदनामी होते। त्यामुळे हापूस आंब्याची नेमकी ओळख कशी करायची हे आपण पाहिलं। कर्नाटक हापूसची वैशिष्ट्य आपण पाहूयात। आतून रत्नागिरी हापूसपेक्षा पिवळा असतो, थोडा जाड असतो। पक्व होण्याआधी तो थोडा हिरवट रंगावर काळछट छडा त्याची येते। चव थोडी आंबट असते कर्नाटक हापूसची। पक्व झाल्यानंतर देठाचा भाग आतून खूप आत असतो।